ज्ञानाची जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन तया माझा नमस्कार वारंवार निरंतर जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका तया माझा नमस्कार वारंवार निरंतर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण महायोग पीठे तठे भीमरत्या परम पुंडलिकाय दातु मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तया माझा नमस्कार वारंवार निरंतर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आज आपलं बाळगव्हाण हे सुंदर असं गाव आणि यामध्ये बजरंगबली हनुमंतराय यांच्या महोत्सवानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत यांचा जन्मोत्सवानिमित्त हा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आणि यामधील 5व्या दिवसाची ही सुंदर अशी प्रवचनरूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे. अहो खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर कोणाचा जन्मोत्सव आहे कोणाच्या जन्मोत्सवानिमित्त आपण या ठिकाणी आलोय तर अहो ज्यांनी सोयोजन समुद्र पार करून त्या लंकेचा शोध लावला त्या सीता मातेचा शोध ज्यांनी लावला अहो ज्यांनी एकट्याने रावणाच्या लंकेत जाऊन एकट्याने बर का रावणाच्या लंकेत जाऊन अख्खी लंका जाळून टाकली ज्यांनी रावणाचा मुलगा यक्षकुमार याला देखील मारून टाकलं ज्यांनी लक्ष्मणासाठी एका हातावरती द्रोणागिरी पर्वत उचलून आणलं एवढंच नाही तर ज्या वेळेस लक्ष्मण रायांना इजा झाली त्यावेळेस लक्ष्मण रायांसाठी लंकेत जाऊन लंकेतल्या वैद्याचं घर ज्यांनी उचलून आणलं असे ते थोर ते म्हणजे हनुमंतराय आणि खऱ्या यांच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. अहो किती थोर म्हणायचे ते हनुमंतराय आणि त्यापेक्षा मी माझं खूप मोठं भाग्य समजते की आज त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज या ठिकाणी मला प्रवचन करण्याची संधी दिली. त्याचबरोबर डॉक्टर खाडे साहेब यांना देखील मी मनापासून धन्यवाद देते आणि माझंच नाही अहो आज ज्यांचं कीर्तन आहे प्रवचन आहे ज्यांचं भजन आहे ज्यांची कथा आहे या सर्वांचं फार मोठं भाग्य आहे का एवढे मोठे परमात्मा हनुमंतरायांचे 11वे रुद्र अवतार यांचा जन्मोत्सव आज आहे आणि आज आपला 5वा दिवस आहे. तर हनुमंतराय हे खूप बलशाली खूप शक्तिवान होते म्हणून त्यांच्या जन्मोत्सव निमित्त एवढं सुंदर अखंड हरिनाम सप्ताह. अहो आज आपल्या घरामध्ये जर कोणाचा वाढदिवस असेल आता हा दिवस म्हणजे हनुमंतरायांचा अभिष्टचिंतन सोहळा वाढदिवस तुमच्या माझ्या भाषेत तर आज आपल्या घरातल्या जर कोणाचा वाढदिवस असेल आणि जर तो म्हटलं की मला 500 रुपयाचा केक आणायचा आहे आपण काय म्हणते एवढा कशाला 100 रुपयाचा आणू तर आहे हौसा आणि 100 रुपयाचा पण आज त्या हनुमंतरायांचा वाढदिवस आहे आणि बघा
त्यांच्यामुळं आज 5-5 हजाराची वर्गणी आहे, 50-50 हजाराचं जेवण आहे, पंगत आहे, प्रवचन कीर्तन चालू आहे. त्यांना आपण एवढं देतो. अहो आहे का हो त्यांची ना आपली ओळख? झालंय का कधी बोलणं? ते आपले नातलग आहेत का? पाहुणे रावळे आहेत का? कोणी आजोबा आहेत का? तर नाही. तरी सुद्धा एवढा त्यांचा उत्सव का बरं? का ते सत्याच्या मार्गावर होते, धर्माकडून होते आणि मनामध्ये एक निष्ठ आणि सुविचार त्यांच्या मनामध्ये होता. सुविचार कोणासारखा होता हो त्यांच्या मनामध्ये? चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे कीजे. अर्थात ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी चांदणा आहेच आहे. ज्या ठिकाणी शिव शंकर आहेत त्या ठिकाणी पार्वती माता आहेतच आहेत. आणि ज्या ठिकाणी संत आहेत त्या ठिकाणी सुविचार देखील आहेच आहे. अहो हनुमंतराय देखील खूप संत म्हणायला हरकत नाही त्यांना. का? मनामध्ये सुविचार तेवढा, स्वामीवरती निष्ठा तेवढी होती हो त्यांच्या. अहो आजचा निवडलेला सेवेकरिता अभंग हा जगद्गुरु तुकोबरायचा. काय सांगतात बरं? हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी, तया माझा नमस्कार वारंवार निरंतर, करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, धन्य धन्य म्हणे तुका जाळी येली लंका. कुणी जाळी येली? हनुमंतरायांनी. सोपी गोष्ट का हो? लंका एकट्याने जाळून टाकली. अहो दाढी जाळी म्हणजे त्याची अख्खी लंकाच उद्ध्वस्त करून टाकली. नाहीतर काय मोठी होती ती लंका, आता काहीच राहिलं नाही. का? हनुमंतरायांनी ते अख्खं जाळून टाकलं. तेवढे शक्तिशाली ते होते. अहो ज्यावेळेस प्रभू श्री रामाची आणि हनुमंतरायाची भेट झाली त्यानंतर ते सीता मातेचा शोध घेत होते आणि मग ते लंकेमध्ये उडत गेले. लंकेचं उडत जाऊन शोधन केलं, शोधली लंका, त्या ठिकाणी गेले, सीता मातेचं दर्शन घेतलं आणि एक द्वार दिसलं. असल्या या राक्षसांच्या राज्यात हे एक द्वार आणि त्यातून त्या घरातून त्या कक्षातून आवाज येतोय राम राम राम. आणि बघायला गेलं तर पुढं तुळस. कोणाचं असावं हे? बघितलं तर काय विभीषणांचं. त्यांना देखील प्रणाम केला आणि सीता मातेकडे गेले, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना रावणाला देखील भेटायचं होतं. मग काय करायचं? जवळच रावणाची प्रिय अशोक वाटिका दिसली, तशी त्यांना भूक लागलीच होती. त्या ठिकाणी असणारे फळ झाडं असते हे उपटलं ते उपटलं, फळं तर अख्खे खाल्ले, पोट भरल्याबरोबर हे झाड उपट त्याच्या अंगावर टाक, हे झाड उपट तिकडं फेक्यो, अख्खी नासधूस केली त्या अशोक वाटिकेची. तिथलचे सैनिक आले आणि लगे, अरे तू माकड आहेस आणि तू एवढं हे करतो, थांब आता तुला बघतो, तुझी एवढी हिंमत. हनुमंतरायांनी एका रपट्यात केली नीट. शक्ती तेवढी होती हो त्यांच्याजवळ. आणि लगी ते म्हणले, तू कुठून आलायस? ते म्हणाले, मी प्रभू श्री रामांचा दूत आहे. आणि ते म्हणते, अरे वा, बंदर की जातन इतनी बडी बात. इतनी बडी बात त्याला म्हणतोय आणि ते आणि ते मोठ्या मोठ्या बाता. अहो आपण मापात बोललं पाहिजे. ज्ञानोबा देखील सांगतात, मपी त्याला बोली बोली जे. आपण मापात बोललं पाहिजे. मितला पाऊले चाली जे. नीट विचार करून कोणतंही पाऊल टाकलं पाहिजे, नीट चाललं पाहिजे, आपण चांगल्या मार्गाला गेलं पाहिजे. मग काय हनुमंतरायांनी अख्खी नासधूस केली. मग हे कळल्याबरोबर तिथलचा प्रधान आला, त्याला देखील तसाच हाणून मारून वापस पाठवलं. तो पण एकदम नीट झाला. मग काय रावणाने त्याचा मुलगा यक्षकुमार याला पाठवलं हनुमंतरायांना पकडण्यासाठी. तो गेला आणि तो काय, तो त्यांच्यावरती नको नको ते अस्त्र टाकायला लागला, जवळ येऊन तलवारीने युद्ध करायला लागला आणि काहीही बोलायला लागला. हनुमंतरायांनी मात्र मग विचार केला नाही आणि यक्षकुमारला देखील वर पाठवलं. मग काय रावणाला मात्र एवढा राग आला, त्याची तळपायच्या मस्तकापर्यंत गेली. रावणाने इंद्रजितला पाठवलं, त्याने ब्रह्मास्त्राचा उपयोग केला. खरं सांगायचं गेलं तर हनुमंतरायांना कोणतंच असं अस्त्र नाही
की जे बंदी म्हणू शकतं. परंतु त्यावेळेस त्यांनी ब्रह्मदेवांचा मान राखून आणि रावणाला भेटायचं होतं म्हणून स्वतःच बंदी झाले. झाल्याबरोबर आले, रावण पुढं बसलेला आहे, हनुमंतराय खाली. आणि मग काय, रावण म्हणतोय, तू माझी बाग एवढी उद्ध्वस्त का केली? ते म्हणाले, मला भूक लागली होती म्हणून मी तिथं फळं खाल्ले. बरं खाईना का? तू ते झाडं का उपटून टाकले? फळं खायचे होते, खायचे ना, मग आमची बाग एवढी उद्ध्वस्त केली, झाडं का उपटून टाकले? ते म्हणाले, अहो तो रात्रीचा काळ होता आणि मग रात्री झाडं झोपलेले असतात. मग ते झोपलेल्या झाडांचे डायरेक्ट कसे बरं मी फळ तोडू? मग त्यांना पहिले मी हलवायचो आणि मग त्याचे फळ तोडायचं, मग हलवताना ते मोडायचे. काय कारण? मग काय, ते म्हणाले, बरं तू हे केलं, मग माझा मुलगा यक्ष कुमार याला का मारलं? रावण विचारतोय. ते म्हणाले, अहो माणसाचं पहिलं कर्तव्य आहे आपल्या देहाची आपण रक्षा करणं, हे माणसाचं पहिलं धर्म आहे. आणि मग तो माझ्यावरती नको नको तेवढे प्रहार करायला लागला, मारायला लागला, मग मला त्याला देखील प्रत्युत्तर द्यावं लागलं आणि मग तो नाहीसा झाला या जगातून. ते म्हणाले, असा? अहो तेव्हा देखील आपल्याला हनुमंतरायांनी सांगितलंच की आपल्या शरीराचं रक्षण करणं हा आपला पहिला धर्म आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील सांगतात की आपण अन्यायाला तोंड दिलं पाहिजे, त्याला मागं वळून बघितलं नाही पाहिजे, मागं नाही फिरलं पाहिजे संकट. आणि हा खरा अन्याय जो सहन करतो ना तोच खरा पापी असतो, म्हणून आपण अन्याय सहन नाही केला पाहिजे. मग काय, हनुमंतरायचं चालू. ते म्हणाले, अरे तुझी एवढी हिंमत, तू माझ्या मुलाला हे केलं आणि माझ्या दरबारात येऊन पुन्हा मला हे सांगतो? तुला माझं शौर्य अजून माहित नाही वाटतं, मी काय पराक्रम केले तुला माहित नाही? हनुमंतराय म्हणाले, मला माहित नाही. अहो सगळे पराक्रम माहिती आहेत मला तुमचे, कशा प्रकारे बाली तुम्हाला काखेत घेऊन 6 महिने हिंडत होता मला माहिती. एवढंच नाही, अहो तुम्हाला माहिती आहे श्रीराम प्रभूंची सीता त्यांच्या देखत तुम्ही घेऊ शकत नाही, म्हणून त्यांना तिकडं पाठवून चोरासारखं येऊन तुम्ही सीतेचं हरण केलं, हा तुमचा पराक्रम आहे म्हणला. मग काय, रावणाला अजूनच राग आला. लगेच तो म्हणलं, एवढं बोलतच होय तू? लगेच सेनापतीला आदेश, ह्याची जीभ कापून टाका. त्यावेळेस विभीषण महाराज उठले. ते म्हणाले, अहो हा दूत आहे आणि दूत काय स्वामीचा अधीन असतो, तो स्वामीच्याच चांगल्याची बोलतो, स्वामीचं हित ज्यामध्ये तो तेच करतो. मग हा दूत आहे, याची जीभ कापल्यावर आपल्याला हे का आलाय, कोणाचा दूत आहे, कुठून आलाय हे कळणार नाही, म्हणून ह्याची जीभ कापू नका. मग काय, मग विचारलं, कुठून आलायस तू, का आलायस आमच्याकडे? सांगितलं की मी ना इंद्राकडून आलोय, ना शिवशंकरांनी मला पाठवलंय, ना विष्णू देवतांनी, ना कोणीच, मी तर या सर्वांचे स्वामी असणारे प्रभू श्री रामचंद्र यांचा दूत बनून या ठिकाणी आलोय सीते मातेचा शोध करण्यासाठी. मग त्या ठिकाणी आल्यानंतर ते म्हणाले, असं तू त्यांचं दूत आहे आणि तुला ही लंका सापडली? तो म्हणाले, हो. अहो ताकद तेवढी होती हो. मग वापस ते आले आणि सर्व रामप्रभूंना माहिती दिली. आणि मग तिथून पुढचं आपल्या सर्वांना तर माहीतच आहे, पण काय शक्ती असावी या भारतातून? कुणीही सोबत नाही, एकटा सोयन समुद्र पार करून गेलाय, लंकेत गेलाय आणि त्या ठिकाणी जाऊन असं रावणाला बोलणं सोपी गोष्ट आहे का? मग काय, रावणाला तर अजूनच राग आला. त्याने सांगितलं, आता तू हनुमंतराय सांगितलं की आता तुला म्हणजे तुमच्या वानरांना तुमची शेपटी काय असते, लय प्रिय असते, मग जर तुझी शेपटी जरी मी ही जाळून टाकली तर तुला लय वेदना होत आहे का, तू जवळ करू शकत नाही, तू दूत आहेस. मग काय, तिथं सगळे कापड आणले. अहो रावणाने मंदोदरीच्या कपाटातले कापड दिले का, हनुमंतराय त्यांची शेपटीच तेवढी मोठी करीत होते. मग काय, अख्खे कापड उन्हाळ्या शेपटीला शेवटी आग लावल्या बरोबर आकाशामध्ये उड्डाण केली. इकडं तिकडं पाहिलं, कपडे कुठं वाळू घेतलेले असले की धरती तर शेपटी लावली. कुठं घर दिसलं, कुठं काय लाकडं दिसले,
धरली शेपटी लावली, अख्खं जाळून टाकलं. जे सगळे हसत होते ना त्या दरबारातले अख्ख्यांचं अख्खं उद्ध्वस्त झालं, काहीच राहिलं नाही महाराज. मग काय वापस समुद्रात गेले, आपली अग्नी विझवली शेपटीची आणि श्रीरामांकडे आले. अहो सोपी गोष्ट नाही हो, एवढं बळ. अहो आपण किती प्रचंड रूपे हो त्यांचं, किती मोठे म्हणायचे होते हनुमंतराय, किती मोठे. अहो सबसे बड़ा कौन है, आपण म्हणतो सबसे बड़ी पृथ्वी है. अरे पृथ्वी काहे की बड़ी, वो तो शेष के माथे पे खड़ी. तो शेष बड़ा, अरे शेष काहे का बड़ा, वो तो शंकर के गले में पड़ा. तो फिर शिव शंकर बड़े, शिव शंकर काहे के बड़े, वो तो कैलाश पर्वत पे खड़े. तो कैलाश पर्वत बड़ा, अरे कैलाश पर्वत काहे का बड़ा, उसको तो रावण ने दिया एक हाथ में उखड़ा. तो रावण बड़ा, अरे रावण काहे का बड़ा, उसको तो श्री राम प्रभु ने दिया एक बाण में उड़ा. तो बड़े कौन, श्री राम. अरे श्री राम काहे के बड़े, वो तो बजरंग बली हनुमान जी के हृदय में खड़े. बोला बजरंग बली हनुमान की जय, बजरंग बली हनुमान की जय. सगळ्यात मोठं कोण आहे, सगळ्यात बडा कोण आहे, हनुमंतराय. ताकद तेवढी. अहो शेवटी हनुमंतराय हे अख्ख्या फळाचे येतं. तुम्ही म्हणा अख्ख्या फळाची काय भानगड आहे, काहींना माहित पण असेल. तर ज्या वेळेस दशरथाने पुत्र प्राप्तीसाठी यत्न केला, त्यातून 3 राण्यांना 3 फळं दिले गेले. मग ते फळ खाल्ल्यावर पुत्र प्राप्ती होणार होती. पण मग त्यावेळेस त्यांचं फळाचं चालू असतानाच एक वरून घार आली. तिने ते फळ हातातलं घेतलं कैकेयीच्या, सुमित्राच्या, आणि ती उडत गेली. अख्खं फळ घेऊन ती उडत गेली आणि ते फळ दिलं कोणी, त्या घारेने कोणाला दिलं, अंजना माताला. अंजना माता हनुमंतरायांच्या माता, त्यांना जाऊन ते फळ दिलं. आणि मग त्यावेळेस कौशल्याने आणि कैकेयीने, सुमित्राला तर आता फळ नाही का, घार घेऊन गेली, कोणाला दिलं, अंजना माताला. मग तिला फळ नव्हतं म्हणून कौशल्याने आणि कैकेयी मातेने त्यांना आपलं अर्ध फळ दिलं. म्हणून सुमित्राला 2 पुत्र झाले. आणि मग तिकडं हनुमंतरायांनी, अंजना मातेने ते फळ खाल्ल्यामुळं हनुमंतराय जन्मले. आणि म्हणून ते अख्ख्या फळाचे, आणि म्हणून त्यांच्यामध्ये एवढं बळ आहे. त्यात ते शिवशंकरांचे 11वे रुद्र अवतार आहे. म्हणजे एवढे बळशाली हनुमान, त्यांची तुलना कोणाचीच करता येणार नाही, एवढे मोठे हनुमंतराय आहेत. अहो नुसते मोठेच नाही, मनामध्ये आपल्या प्रभूविषयी, आपल्या भगवंताविषयी, आपल्या स्वामींविषयी देखील खूप निष्ठा आहे हो त्यांच्या मनात, खूप निष्ठा. अहो ज्यावेळेस पूजा यज्ञ करायचं होतं त्यावेळेस रामप्रभूने सांगितलं, हनुमाना जा बरं सीता मातेला बोलून आण. मग काय, सीता माताला बोलवायला गेले हनुमान. त्या ठिकाणी चालू होता सीता मातेचा मेकअप. अहो कुठं नेल पेंट लावायचा, आय लायनर कुठं, मस्कारा कुठं, लाली कुठं, लिपस्टिक कुठं, फाउंडेशन कुठं, फेशियल करायचं चालू होतं, पुन्हा आंबाडा बांधायचा, नथनी घालायची, कानातले घालायचं, तिचा मेकअप चालू होता की सीताचा. आरशात बघायची. आताच्या असं नाही तर पूर्वीच्या आरशामध्ये बघितल्याशिवाय राहतं का आपल्याला, नाही, बघावंच लागतं. आणि ती सीता काय रूप होती तिचं, शेवटी सीता ती सीताच आहे. आता आरशामध्ये बघायची, नटायची, सीता चालू होतं. आणि मग हे सगळं झाल्यानंतर सीता मातेने मात्र चांदीच्या वाटीमध्ये असणारं सिंदूर घेतलं, ते आपल्या भांगामध्ये भरलं. आणि हे मात्र हनुमंतराय बघत होते. त्यांनी विचारलं, का हो माता, हे काय लावताय तुम्ही? ते म्हणाले, अरे तू ब्रह्मचारी आहे, तुला काय माहिती, हे सिंदूर आहे, यांनी आपल्या पतीचं आयुष्य वाढतं म्हणून मी लावते, आपल्या स्वामीचं, आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं म्हणून मी हे सिंदूर लावतो. हनुमंतराय म्हणाले, बरं बरं, आता चला पूजेला. मग काय, गेले अर्धा वाटापर्यंत. आली सीता माता सोडून वापस त्यांच्या तिकडं खोली. आल्याबरोबर ती चांदीची वाटी, सिंदूरची वाटी हातात घेतली आणि अख्ख्या अंगाला त्यांनी सिंदूर लावलं, अख्ख्या अंगाला. आणि मग सगळे म्हणायला लागले, अरे आता सीता माता आल्या, हनुमान कुठे गेले?
मग काय पाठविला हनुमानलांना बोलायला. आणि बघितलं तर काय हनुमंत राय अख्खे लाल झालेले, अख्खे लाल. मग काय रामप्रभूंजवळ आल्यावर विचारलं, हे काय हनुमंता, तुम्ही तर अख्खे लाल झाले, काय झालं, काय भानगड आहे? त्यावेळेस सीता मात्रांना म्हटलं थोडं कळलं बरं का. त्या हसत्या थोड्या. आणि त्यावेळेस म्हणाल्या, हनुमंतराय झालं काय, कमून असं तुम्ही अवतार केलाय? हा लाल कमळ लावलंय बरं, ते पण अख्ख्या अंगाला, कधी नाही ते आजच. त्यावेळेस हनुमंतराय म्हणाले, अहो सीता मातेला मी बघितलं, अहो ती एवढं सिंदूर लावून, ते पण दररोज तिच्या मालकाचं आयुष्य वाढत असेल तर मी अख्ख्या अंगाला सिंदूर लावलं. माझे मालक, माझे स्वामी म्हणजे तुम्हीच आहे. तुमचं किती आयुष्य वाढन, मला किती दिवस तुमची सेवा करता येईल. काय निष्ठा असावी, एवढी निष्ठा कोणामध्येच नाही. निष्ठावंत देखील हनुमंतराय होते. प्रभू रामांना त्यांनी प्रत्येक वेळेस मदत केली. अहो अर्ध युद्ध तर हनुमानना मुळच झालं, मेन म्हणजे लंकेचा शोध. हनुमंतराय खरंच खूप निष्ठावंत होते आणि राम प्रभूंचा देखील अशा निष्ठावंत भक्तावरती खूप विश्वास होता, खूप विश्वास श्रीराम प्रभूंचा. अहो म्हणूनच तर त्यांनी त्यांच्या भरोशावर त्यांना एकट्यांना लंकेचं शोधन करायला पाठवलं. अहो आपली बायको आहे, त्याला शोधायला हनुमान चालले, तर आता काय हनुमान उचलून नव्हता काय आणू शकत. सीतामातेला विश्वास होता ना रामप्रभूंचा हनुमानवर, विश्वास, अफाट विश्वास होता. का त्यांची देखील हनुमंतरायाची देखील निष्ठा होती ना तेवढी, का नाही करणार स्वामी आपल्या भक्तावरती मग विश्वास. अहो आज त्यांच्यामध्ये किती विश्वास होता ना आपल्यामध्ये. अहो आज बहिणीचा भावावरती विश्वास नाही, भावाचा बहिणीवरती विश्वास नाही, आईचा वडिलांवरती नाही, वडिलांचा आईवरती नाही, मुलीचा आपल्या आईवरती नाही, आईचा मुलीवरती नाही, आपल्या भावाचा आईवरती नाही, आईचा आपल्या मुलावरती नाही, आज नवऱ्याचा बायकोवरती नाही, बायकोचा नवऱ्यावरती नाही. आज कोणाचाच कोणामध्ये विश्वास राहिलेला, कोणाचाच नाही. परंतु अहो असे हे थोर राजे झाले, त्यांच्यावर तर आपल्या घरच्यांचा विश्वास होताच, आपल्या शेजाऱ्यांचा विश्वास होताच, आपल्या गावातल्यांचा विश्वास होताच, परंतु त्यांच्या दुश्मनांचा देखील विश्वास त्यांच्यावरती होता. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काय विश्वास हो त्यांच्यावरती. अहो ज्या वेळेस शाहिस्ते खानाने त्यांचा पुण्यातील लाल महल अख्खा स्वतःच्या ताब्यात करून घेतला, अख्खा लाल महल, पूर्ण लाल महालाला वेढा दिला, आणि त्या ठिकाणी तो शाहिस्ते खान राहतोय, खातोय, पितोय, घोरतोय, बायकांना नाचवतोय, झोपा काढतोय, काही करीतोय. आणि सिंहगडावरती मात्र तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांना हे सर्व कळलं, त्यांना राग आवरला नाही, त्यांचे रागाने डोळे लाल बंद झाले. अरे हा आपल्या दरबारामध्ये येतोय आणि स्त्रियांना नाचवतोय, आपल्या पुण्यातल्या लाल महालाला वेढा देतोय. मग काय रात्रभर झोप नाही शिवरायांना, मनामध्ये नुसते विचार चालू आहेत, काय करावं. त्यानंतर एक योजना सुचली, ठरवलं की आपण खोटी वरात काढायची. त्यामध्ये काही मावळ्यांना वरातीमध्ये नवरा बनवायचा, घोडे न्यायचे, अख्खे ढोल तशा वाले आपल्या मावळे न्यायचे, सगळं नियोजन केलं. आणि हे कधी करायचं, जेव्हा चंद्र माथ्यावरती येईन तवा. का तवा मध्यरात्री झालेली असती, आणि मग तवा असं करायचा, रात्री चंद्र माथ्यावरती आला म्हणजे काय हो, रात्रीचे 12 वाजले, निम्मी रात्र झाली. मग हे करायचं ठरवलं. मग काय ठरल्याप्रमाणे झालं. काही मावळे वरातीमध्ये घोड्यावरती बसून ढोल ताशाच्या गजरात अगोदरच गेले, काही उशिरा गेले, काही स्वयंपाककार म्हणून, काही रसोई म्हणून, काही आत गेले, बरेच मावळे आत गेले. आणि जसा चंद्र डोक्यावरती आला रे आला, रात्रीचे 12 वाजले रे वाजले, त्याच बरोबर सगळे सैन्य एकमेकाशी झुंजून द्यायला लागले. अख्ख्या तलवारींचा खणखणाट झाला. शाहिस्ते खानाची झोप मोड झाली. त्याला काय सुचेना, अरे कुठून आवाज येतोय, काय झालंय नेमकी, काही त्याला कळेना.
इकडं बघतोय डोकून तिकडं बघतोय, काही सुधारणा. शेवटी बघितलं तर काय, अरे शिवरायांचे सैन्य आलंय, युद्ध चालूय, त्याला काय करू सुचाना का. आता शिवराय आलेत म्हणलं आपण पकडणार, एवढं त्याला वाटलं होतं. मग काय करायचं, इकडं पळू का तिकडं पळू. शेवटी नजर मात्र एका खिडकीकडे गेली. त्या ठिकाणी नजर गेल्याबरोबर ठरवलं दुसरा मार्ग नाही, इथूनच आपल्याला जावं लागला. तो खिडकीकडे जात असताना उंबरठ्यामध्ये त्याची आणि शिवरायांची नजराना नजर झाली. मात्र त्याला धाकधूक जीव व्हायला लागला, काय करावं काही सुधरणा. मग ठरवलं आता खिडकीतनंच उडी मारायची. मग काय गेला खिडकीतनं उडी मारायला, पण जे काही खिडकीत होते त्यांवरच छत्रपती शिवाजी महाराजांनी वार केला. रक्ताची चिरकांडी उडाली, रक्त आपल्याच अंगावरती पडलंय, बोट तुटले. नको नको तेवढ्या वेदना होत आहेत, तरी सुद्धा तिकडून त्या शाहिस्तेखानाची बहीण ओरडते, भैया भैया मेरी बेटी को बचाओ, अरे दुश्मन आ गए है, मेरी बेटी अंदर है, भैया मेरी बेटी को बचाओ. इकडून हातातनं रक्त आलंय, त्या शिवरायानं वार केलाय. नको नको तेवढ्या वेदना येत आहेत, डोळ्यातनं पाणी येतंय. आणि अशा अवस्थेमध्ये देखील शाहिस्तेखान काय म्हणतोय, बहना वो बहना डरो मत, वो शिवाजियों के लोग हैं, वो नारी को कभी हाथ नहीं लगाते, तुम सिर्फ भागो. इतका विश्वास छत्रपती शिवरायांवर दुश्मनांचा देखील होता. अहो दुश्मनांचा विश्वास, दुश्मनाने म्हणावं ते स्त्रीला हात नाही लावत, त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण इथून जाऊ. काय नाही होणार आपल्या मुलीला, काय विश्वास असावा. अहो आज आपल्या कोणामध्येच एवढा विश्वास दिसणार नाही. कितीही सख्ख नातं असू द्या, सख्ख नातं असू द्या, कितीही रक्ताचं नातं असू द्या, असा विश्वास कोणावर द्या. एवढा विश्वास माझ्या छत्रपती शिवरायांना कमवला होता. आणि त्यासाठी काही 1-2 दिवसात नाही कमावं लागत, मेहनत करावी लागते. प्रजेचं आपल्याला ऐकावं लागतं, त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि दुश्मनाचा विश्वास होता का, त्यांचं चारित्र्य तसं होतं. ते व्यसन करत नव्हते, ते कधी स्त्रीला मातेशिवाय दुसरं काही म्हणत नव्हते, म्हणून एवढा विश्वास. अहो आज आपण किती व्यसनाच्या आहारी जातो, काय भेटतो व्यसन करून. अहो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय, वाईट गोष्टींमध्ये तुमचा घसरून देऊ नका पाय. अहो डोळ्यांना दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जर तुम्हाला म्हणता आलं ना माय, तर तुम्हीच आहेत ज्ञानोपर आहे, तुकोपर आहे आणि छत्रपती शिवराय. असे छत्रपती शिवराय. म्हणून आपल्या प्रत्येक डोळ्यांना दिसणाऱ्या स्त्रीला आपण माते समान वागणूक दिली पाहिजे, व्यसन केलं नाही पाहिजे, फॅशन नाही केली पाहिजे. अहो व्यसन केल्याने होतं ते फक्त आपलं नुकसान. अहो तंबाखू खाल्ल्याने तोंड फुटतं, कशाला उगाच व्यसन करतात. दारूने आयुष्य कमवतं, लिव्हर खराब होतं, का मग करायचं हो व्यसन. अहो एक माणूस एवढं व्यसन करायचं विचारतो सोन्या. आता पाऊस आलता कालच, मग असा पाऊस आला होता, पाऊस झाला, मग काय एक पेताट फुल प्याला फुल टाकले त्याने, काय क्वार्टर कळती ना, टाकली. आला घरी आला, पावसाळ्याचे दिवस होते, कपडे बदलले. बायको मात्र बिचारी आपली भाकऱ्या तापत होती. आला बायको जवळ बसला. बसल्यानंतर आता जसं त्याला चढायला लागली तस त्याची बडबड मात्र त्याची वाढायला लागली. मग काय सुरू झाल्याने त्याची गाडी. गावातल्या माणसाला गाडीची अक्कल नाही, गावातल्या माणसाला गाडीची अक्कल नाही. पुढं गाडी सरकनच बघायची. मग थोड्या वेळानंतर सरकली. मग म्हणतोय गावातल्या माणसाला काहीच कळत नाही, वाईट कळत नाही, चांगलं कळत नाही, लई अडील गावातले माणसं. त्याची बायको म्हणते बिचारी, अहो झालं तरी काय, मगापासून हेच लावले, पुढं तरी बोला, झालं काय. त्या म्हणाला गावातल्या माणसाने मला सरपंचच केलं नाही, या वगड्याला सरपंच, गावातल्या माणसाने मला सरपंचच केलं. मला जर सरपंच केलं असतं ना, अख्खं गाव बदलेलं असतं, अख्खं गाव. सरपंच नाही, जर मला आमदार केलं असतं ना, अख्खा तालुका बदलेला असता, तालुका. जर मला खासदार केलं असतं ना,
अगं जिल्हा बदलू असता जिल्हा. अरे जिल्ह्यावर काय घेऊन बसले तू? जर मला मुख्यमंत्री केलं असतं ना, अख्खं राज्य बदललं असतं. राज्य, अख्ख्या राज्यात लाडके दारू भाऊ योजना चालू केली असते. राज्य बदलून टाकलं असतं. एवढ्यावर आपण नाही थांबणार. जर आपल्याला पंतप्रधान केलं असतं ना, अगं देश बदलेला असता देश. त्या बायकोला आता राग आला. शेजारची पुकारी घेतली. नवऱ्याला नाही बरं मारली, नवरा आहे तिचा. घेतली पुकारी, उठली. ती ओरडा चाकला बिचारा. जी जोरात साईडला आदळी म्हणती, अरे पिस्तुल्या, अरे तू निघला गाव बदलायला, तालुका बदलायला, जिल्हा बदलायला, राज्य बदलायला, देश बदलायला. अरे बाबा, अरे तुझं धोतर म्हणून माझा परकर घातला रे, त्यो पहिल्यांदा बदल आणि मग देश बदल. आता असल्यांना काय म्हणावं बरं? काय व्यसन करतात? काय काय फायदा झाला हो त्याला? त्याचा वेळ गेला, काय इज्जत राहिली हो त्याला? त्याचं शरीर गेला, काय संपत्ती हो आपली? देवाने आपल्याला दिलाय देह, चांगल्या प्रकारे जगा ना. अहो या जीवनामध्ये आलोय आपण, करायचं काय आपल्याला? आपल्या जीवनाचं सार जाणून घ्या ना. अहो अनंत पाटील एका ठिकाणी खूप सुंदर म्हणतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. काय सुंदर म्हटले. अहो ज्या प्रकारे आपण कर्म करणार आहे, त्याच प्रकारे हा पांडुरंग परमात्मा आपल्याला फळ देणार आहे. आपलं जर कर्मच वाईट असेल, जर आपण असं पित असोल, आपण उगाच वादविवाद करत असोल, काय चांगलं फळ भेटणार आहे आपल्याला? अहो कशाला उगाच वादविवाद करता? वादविवाद केल्याने वाढतो तो फक्त वैर आणि आपला वेळ जातो. काही माणसांना ते वादविवादाचा टेन्शन नाही, अटॅक येते, झटके येते, माणसं मरतात देखील. काम करायचं मग वादविवाद? अहो रामदास स्वामी म्हणतात, जनी वादविवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तोची शोक संताप हारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. आणि कशामुळे वाद करायचा? त्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यामुळं. अहो वादविवाद करून आपल्याला काहीच भेटत नाही, म्हणून वादविवाद करू नका. वाईट मार्गाला जाऊ नका, व्यसन करू नका. वादाने आपले पैसे जाते. तर बघा तुम्ही, वैर वाढतोय, सगळं आपलंच नुकसान असताना का बरं मग आपण आपल्या हाताने आपलं नुकसान करून घ्यायचं? जर काही भेटत नाहीये माहितीये, मग वादविवाद करू नका. चांगल्या मार्गाला जा. प्रत्येकामध्ये चांगला भाव ठेवा, आपुलकी मनामध्ये ठेवा. आणि महत्वाचं म्हणजे आत्महत्या करू नका. अहो आता जामखेडमध्येच एक पिंपरवाडी का पिंपरखेड काहीतरी तिथं झाली वाटते एक आत्महत्या. आणि जामखेडमध्ये पण 2 आत्महत्या याच आठवड्यात. का करतात आत्महत्या? उगाच भेटलाय का हो देह? नाही. अहो या देहाची किंमत कोणत्याच गोष्टीची करता येणार नाही, एवढा दुर्लभ हा देह आपल्याला भेटलाय. आणि मग ह्यो असंच आत्महत्या करून वाया घालायचा? मला सांगा, एक अपयश आलं म्हणजे आपले पुढचे सगळे यशाचे मार्ग बंद होतात का? नाही. अहो अपयश हीच यशाची पहिली पायरी. आपल्या शाळेमध्ये देखील असतो सुविचार. म्हणून काही छोटे छोटे कारणाला, कुठं परीक्षेत मार्क पडले म्हणून करा आत्महत्या, ह्यानी भांडण केलं म्हणून करा आत्महत्या, पुन्हा त्यांनी चापट हल्ली म्हणून करा आत्महत्या, आई वडिलांनी मोबाईल नाही दिला म्हणून करा आत्महत्या. अहो छोट्या छोट्या कारणाने आत्महत्या करतो. अहो हा देह आपल्याला पांडुरंग परमात्म्याने तसाच दिलाय. चांगल्या प्रकारे जगा ना. या देहाला असंच उगाच कशाला वाया लावायचे हो? अहो एक वृद्ध आजोबा होते दवाखान्यामध्ये, 80 वर्षाचं वय झालं. दवाखान्यामध्ये मात्र ते 10 दिवस राहिले. आणि त्यावेळेस डॉक्टरने 10 दिवसाचं बिल काढलं त्यांचं, हे 5 लाख रुपये.
10 दिवसाचं बिल 5 लाख रुपये. त्या आजोबांच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी आलं. डॉक्टरांनी विचारलं, का हो, पैसे नाही आहेत का एवढे जवळ? काही हरकत नाही, आपण 10-20 हजार कमी करू. पण तुम्ही रडताय कशामुळं? ते आजोबा म्हणाले, अरे पैशाला भूत आलाय, तुझ्यासारखे 10 दवाखाने बांधून 5 लाख रुपयाला काय घेऊन बसला? ते म्हणाले, अहो आजोबा, पैशाची अडचण नाही, तुम्ही एवढे स्वस्त आहात, आता तुम्ही बरे झाला आहात, पाणी का बरं आलं? ते आजोबा म्हणाले, अरे तुम्हाला फक्त 10 दिवस सांभाळलं, त्याचं बिल तू 5 लाख रुपये काढलं. अरे या जगाच्या मालकानं मला 80 वर्ष सांभाळलंय, 1 रुपया बिल मागितलं नाही. म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. देवाने किती अनमोल असा देह आपल्याला दिलाय. त्यामुळं उगाच आत्महत्या करू नका. राग आलाय ना, येतो मनामध्ये राग, पण राग आलाय ना, एकांतात जा, शांतता मनामध्ये ठेवा, शांतता राखा, राग आणून देऊ नका. कारण की हे सगळे भांडणं बिणणं होतात ना, मूळ कारण राग आहे. राग आला, घेतला दगड मारला, गेला दवाखान्यात, केस केली, झाला वार. म्हणून राग मनामध्ये आणू नका. जरी आला ना मनामध्ये राग, तरी एकांतात जा. आम्ही जांभळी या ठिकाणी पंचदेवालय उभारतोय, त्या ठिकाणी देखील राहण्या पिण्याची, मोफत खाण्यापिण्याची सगळ्याची सोय. त्या ठिकाणी राग आला ना, या त्या ठिकाणी. वाटलं तुम्हाला 8-15 दिवस राहिलं, अरे आपली चूक होती त्याची चूक, नाही कळलं त्याला, कशाला उगा राग धरायचंय. राग शांत झाला ना, गेले घरी. म्हणजे राग आणू नका. आला तरी शांतता राखा, शांत करण्याचा प्रयत्न करा. आणि मेन म्हणजे ज्यांच्यामुळं आज आपण या ठिकाणी, अहो ज्यांनी आपल्याला चालायला, बोलायला, उठायला, पळायला, खेळायला, सगळं काही करायला शिकवलंय, ज्या आईने आपल्याला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवलंय, नको नको तेवढ्या वेदना करू. ज्या वडिलांनी देखील आपल्यासाठी रात्रीचा दिवस आणि हाडाचे काढ करून आपल्यासाठी जे झटले, त्या आई वडिलांची सेवा करा. अहो काय आनंद आहे त्या आई वडिलांच्या सेवेत, खरंच खूप आनंद. अहो आई आपल्याला जन्म देते, तर वडील आपला पालन पोषण करतात. अहो आई श्रेष्ठ आहेच हो, परंतु त्यासोबत आपले वडील देखील खूप श्रेष्ठ आहेत. आईचं महत्व देखील अफाट ते बघा. अहो एक छोटासा राजू 6-7 वर्षाचा, त्याचे बाबा मात्र मोठे चौकश, श्रीमंत आणि डॉक्टर. त्यांचा दवाखाना हा त्याच्या वाड्यातच होता. हा राजू सकाळी उठायचा, अंघोळ वगैरे करायचा, शाळेत जायचा, शाळेतून आल्यानंतर आईने दिलेला जेवायचा, झोपायचा, कुठं खेळायला जायचा, अभ्यास करायचा. आणि सहज एके दिवशी शाळेतून आल्यानंतर राजू झोपला, उठल्यानंतर अभ्यासाला बसला रे बसला. तोच मित्रांचा आवाज आला, राजू, अरे राजू चल खेळायला, लवकर ये, आम्ही आलोत खेळायला, चल क्रिकेट खेळू. मग काय, गेला राजू क्रिकेट खेळायला. क्रिकेट खेळून झाल्यानंतर वापस आपल्या बाबांच्या दवाखान्यात गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी अनेक पेशंट पाहिले. कोणाला खोकला आलेला असायचा, कोणाला सर्दी आलेली असायची, कोणाला ताप आलेली असायची, कोणाचं पोट दुखायचं, कोणाचा हात फ्रॅक्चर असायचा. असे अनेक पेशंट त्यांनी बघितले. आणि त्यांनी हे देखील पाहिलं की अरे आपले बाबा दररोज त्या पेशंटला तपासतात, एक चिठ्ठी घेतात, त्यावर काहीतरी लिहून देतात. मग ते पेशंट कंपाऊंडर काकांकडे जातात, तिथून औषधं आणतात, आपल्या वडिलांना दाखवतात आणि पैसे देतात. पैसे का बरं देतात आपल्या बाबांना? आला विचार मनामध्ये. आता काय 5-6 वर्षाचा गेला आपल्या बाबाजवळ, विचारलं, बाबा, अहो बाबा. ते म्हणाले, अरे बोल ना बाळा, काय झालं? बाबा, अहो तुम्हाला हे दररोज पेशंट पैसे का बरं देऊन जातात? त्यावेळेस त्याच्या बाबांनी सांगितलं, अरे बाळा, त्यांचं जे काही दुखणं आहे, जे काही त्यांचं दुखतंय ते मी बरं करतो, त्यांचं दुखणं सांगतो, त्यांना कोणतं औषध कधी घ्यायचंय, काय केल्याने तुम्ही बरे व्हाल, कशामुळे दुखणं झालंय, हे सर्व सांगतो, त्यांच्या वेदना पीडा कमी करतो. आता मी त्यांचं काम करतो की नाही? मग मला ते माझ्या बिलाप्रमाणे, मी त्यांचं जसं काम करतो तसं ते मला माझ्या बिलाप्रमाणे मला पैसे देतात. तेवढ्यात आईचा आवाज आला, राजू, अरे 8 वाजून गेले, सकाळची शाळा आहे, लवकर चल बरं जेवायला. राजू मात्र जेवू लागला. जेवता जेवता मनामध्ये एकच विचार आला, अरे आपण सुद्धा आईची कामं करतो ना,
आता पेशंटचे कामं बाबा करतात म्हणून बाबा पैसे घेतात, मग आपण देखील आईचे कामं करतो. आपण नाही घेतले कधी आईकडून पैसे. ठरवलं. उठला, जेवण झाल्याबरोबर एक कागद घेतला, त्यावरती लिहू लागला. 1 नंबर टाकला, वरती लिहिलं प्रिय आई, आणि लिहिलं शेजारच्या काकूंना साखर नेऊन दिली, बिल 1 रुपया. किंगे काकूंना स्टोल नेऊन दिला, बिल 1 रुपया. गिरणीतनं तुला दळण आणून दिलं, बिल 3 रुपये. सायकल वरती बाजारातनं दूध घेऊन आलो, बिल 2 रुपये. असे अनेक छोटे मोठे काम हा राजू आठवत लिहित होता. त्याची चिठ्ठी मात्र झाली. त्याने आपल्या आईच्या पलंगावरती, बेडवरती ठेवली आणि तो झोपायला गेला. आपली आई ती रात्रीच्या सर्व कामं उरकून झोपण्याकरिता आली. त्या ठिकाणी आल्यानंतर तिची नजर पहिली त्या चिठ्ठीकडे गेली. तिने ती चिठ्ठी घेतली, उघडली, वाचू लागली. वाचता मात्र ती हसत होती. तिने ती चिठ्ठी साईडला ठेवली, दुसरी चिठ्ठी घेतली आणि त्यामध्ये लिहिलं, प्रिय बाळा, सगळं काही लिहिलं. मी तुला दररोज डब्बा करते, बिल 0. सगळ्यात शेवटी लिहिलं, तुझ्यासाठी 9 महिने 9 दिवस नको तेवढा त्रास सहन केला, तुझ्यासाठी एवढं झटले. अरे तुला लहानाचं मोठं केलं, बिल 0. अरे माझे दररोज हात भाजले तरी तुला डब्याला उशीर न होण्याची काळजी मी घेते, तुला दररोज टायमाला डब्बा देते, बिल 0. सगळं काही आईने लिहून काढलं आणि ती चिठ्ठी आपल्या राजूच्या उशीजवळ ठेवली. राजू उठला. सकाळी त्याची आपल्याजवळ असणारी चिठ्ठीकडे नजर गेली. त्याने वाचली आणि वाचत होता. वाचता त्याच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. डोळ्यातनं अश्रूंची धार लागली. वाचत जातोय की अरे मी तुला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवलं, बिल 0. मी तुझ्यासाठी दररोज डब्बा करते, हात पोळला तरी माझा हात भाजला तरी बिल 0. अरे लहान असताना तू तुझ्या शाळेत थांबत नसायचा तर तू रडू नये म्हणून बाहेर उन्हामध्ये बसायचे, पण तुला आत काय चालतंय तुझं, तुला कुठे लागतंय का, काय होतंय हे उपाशी राहून बघायचे, बिल 0. अरे लहानपणी दररोज तुला अंघोळ घालायचे, बिल 0. तुझ्या आजारपणात तुला मला मात्र विसरून मी तुझ्या औषध गोळ्याचं ध्यान राखते, बिल 0. हे वाचत जात असताना मात्र त्याच्या डोळ्यातल्या अश्रूची धार काही थांबना. मोठ्याने आई म्हणून हंबरडा फोडला. धावत पळत आपल्या आई जवळ गेला. पाहतो तर काय, आई आपल्यासाठी दूध गरम करते. खरंच तिला भासते. पातेलं उचलताना कडकडून आईला मिठी मारली, म्हणाला, आई माझं चुकलं आई. अरे तू माझ्यासाठी एवढं करते मला नाही कळलं, मला माफ कराय. नको तेवढा रडू लागला. आई म्हणाली, अरे बाळा, अरे मला तुला रडवण्याचा हेतू नव्हता, मला तर बघायचं होतं की अरे तुला माझी वेदना कळतात का, रडू नको बाळा. ती आई सांभाळते आपल्या बाळा. राजू रडत चालला आणि राजू काय म्हणतो बघा, खरंच गाई, हे मला खरं आज वाटलं की स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी. खरंच आई मला कळलं, मला माफ कराय. त्याने आई वडिलांचे पाय धरले अक्षरशः. अहो खरंच आई वडील किती करतात आपल्यासाठी. मोठं झाल्यानंतर त्यांना आपण बाजूला ठेवतो, त्यांना दुसरीकडे राहायला देतो. काय चालू या महाराष्ट्रात. अहो काही वृद्धाश्रमात टाकतात. अहो ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं केलं, आपल्यासाठी ते स्वतःला विसरले. अहो 24 कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध त्यांनी आपल्यावरती प्रेम केलं. त्या आई वडिलांना आपण वृद्धाश्रमात टाकतो, साईडला ठेवतो, आपल्यात घेत नाही. ही आजची शोकांतिका आहे. म्हणून तुम्हा सर्वांना आता जाता एकच विनंती करते की अहो परमेश्वरा समान असणाऱ्या आपल्या आई वडिलांची तुम्ही सेवा करा. पुंडलिक भक्त आई वडिलांची सेवा केली म्हणून साक्षात पांडुरंग परमात्मा भेटाय. घेतलं होतं का पांडुरंगाचं नाम? नाही. आई वडिलांची सेवा. पांडुरंग भेटायला आले का? आई वडील हे पांडुरंग परमात्मा समान असतात. म्हणून त्या आई वडिलांची सेवा करा. खरंच त्यांच्या सेवेत खूप आनंद आहे. आणि आत्महत्येसारखा वाईट विचार देखील मनामध्ये आणू नका. व्यसन करून आपल्या आयुष्याला उगाच
आपलं आयुष्य बर्बाद करू नका एवढीच तुम्हाला जाता एक कळकळीची विनंती करते आणि झालेली ही प्रवचन रूपी सेवा तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी बजरंग बली हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या झालेल्या प्रवचन रूपी सेवेला पूर्ण विराम देते. कवरदेहरी विठ्ठल.